नमस्कार मंडळी. हे बघा निघाले मी जरा बाहेर. आता लई दिवसापासून बाहेर जायचं म्हटलं पण वेळच भेटणं झालं आहे. आपण कुठं बाहेर जायचं म्हटलं काय तरी अडचण येतेच. त्यामुळं आज वेळ काढला आहे म्हटलं वेळ काढूनच आज जायचं. कारण आज पिल्लूचं पप्पा निघाले ते पिल्लूच्या मम्मीला आणायला. मग आता म्हटलं माझं पण तिकडंच काम आहे तर आपण जाऊया म्हटलं तिकडंच. म्हणून आम्ही आता तिकडंच निघालो आहे बघा कामाला. मी पिल्लूचं पप्पा. आता पिल्लूच्या मम्मीला घेऊन येणार आहे तिथे म्हणून मी तिथंच थांबणार आहे. मग आता माझं लई दिवसापासूनचं काम होतं ब्लाऊज शिवाय टाकायचं जायचं. वेळ मिळत नव्हता कसा आज वेळ निघाला आहे. म्हटलं आता वेळ काढला आहे तर आता आली तर मग माझ्या बहिणीच्या घरी मी आले आहे. कारण बहीण माझी क्लास घेते. क्लासमध्ये विद्यार्थीची आजी ब्लाऊज शिवते. पहिले त्यांच्यापाशीच मी ब्लाऊज टाकायचे. पण त्यानंतर इकडं राहिल्यामुळं मला काय माहीत नाही त्यांनी ब्लाऊज शिवते ते का नाही ते. त्यामुळं मी दुसरीकडे टाकायचे. आता मी आल्या तरी माझ्या बहिणीला अजून माहीत नाही मी आलेले. कारण ती पाठीमागं क्लास घेते आणि मी पुढं आल्या. आता पुढं येऊन ब्लाऊजच दाखवायला लागल्या. म्हटलं ब्लाऊज ही शिवायचं आहे ते. त्या गेले त्या पाठीमागं म्हणून ब्लाऊज पीस काढायला लागल्या मी. आता एक माझा ब्लाऊज त्यांनी परवा शिवून दिला आहे. पण तो जरा फिटिंगला जरा असा ढिला होते म्हणून म्हटलं तो पण पाठीमागं आणला. मग त्यांना हेच सांगते मी की हा माझा ब्लाऊज जरा ढिला झाला आहे. तर त्या म्हटल्या असू द्या मी फिटिंग करून देते तुम्हाला. मग त्याची घडी घालायला लागले. त्या म्हटल्या बरं चालतं आहे हा बघते कसा आहे तो. आणि मापाचा ते ब्लाऊज आणला. हे ब्लाऊज पीस बघा साडीतली ब्लाऊज पीस आहे ते. कारण शक्यतो मी साडीतली ब्लाऊज पीस शिवतच नाही. अशी मी मॅचिंगचीच आणते साधी आपली आणि तिची शिवते मी 2x2 मधली. आणि ही चांगल्या साड्या असल्या की मग त्याच्यातलं हे ब्लाऊज शिवायचं ते. म्हणजे कसं त्या चांगल्या साडीला ते काठापदराच्या साडीला तसलंच ब्लाऊज घालायला लागतं ना. तर ह्या वहिनी जरा आमचा विषय वेगळा निघाला. जरा जोक झाला त्यामुळे त्या हसायला लागल्या त्या. आणि मग त्यांना सांगायला लागले मी तुम्ही एवढ्या दिवस ब्लाऊज इकडं शिवतायचं मला माहीत नाही. आणि मी ब्लाऊज दुसरीकडे टाकते आता तुमच्याकडे टाकते बघा. तर परफेक्ट अगदी शिवते ते त्या. तर बहिणीचं माझ्या पाठीमागं हे बघा क्लास घ्यायचं चालले आहे. हे विद्यार्थी येऊन बसले त्या अभ्यास करायला लागले त्या. कारण तिचं 5:30 ते 8:30 क्लास असते ती. आणि सकाळी 7:30 ते 10-10:30 वाजेपर्यंत गावात असते ती. आणि ही तिच्या घरी असते ती. कारण ती गावापासून थोडे लांब राहते त्यामुळे इकडं तिचं क्लास ही विद्यार्थी बघा क्लासला बसते. तर हवेत बघा पाखरू कसं उडतं या ती पक्षी. आणि किती छान उडते बघा एक सारखं एकदम. तर विद्यार्थ्यांनी टीचर विचारते त्या कोणता पक्षी आहे ते सांगा तुम्ही. तर मग मी आता घरी निघाली होतीच तर दाजी म्हटलं ते थांबा आता जेवून जावा. मग जेवून जावा म्हटलं मग दाजीने चिकन आणलं. म्हटलं चालतंय मग म्हटलं आता मी स्वयंपाक करते तू क्लास घेतेस तर मी स्वयंपाक करते. कारण रोजच तिला सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करायचा क्लास घ्यायचा वैतागून जाते. म्हटलं थांब आता मी करते स्वयंपाक. नकोच म्हणत होती करते मी क्लास झाल्यावर. नको म्हटलं मला पण जायचं आहे आणि काय करायचं आहे बसून तिचा क्लास चालू आहे ती. आणि बोलणं नाही काय नाही त्यांचं शिकवायचं चाललं आहे आपण एकटंच बसायचं. बाकीच्या मी भाकरी भात करून घेतला. चिकन चिरून ठेवलं. तर आता म्हटलं नुसतं फोडणीला टाक विद्यार्थी दुसऱ्या बॅचची असतं तर फोडणीला टाक म्हटलं. मग ती फोडणीला टाकायला लागल्या. आता फोडणीला टाकून म्हटलं तुझं तू आवरून जा म्हटलं मग मी बाकीचं करते. बाकीचा मग मसाला केला आहे. मसाला आता बारीक करायचा आहे म्हटलं मसाला बारीक करते. आणि मग बाकीचं मग आमटी रस्सा बिस्सा करते मी. तर तिची दुसऱ्या बॅचची मुलं आली ती बघा बाहेर येऊन बसली ती. आणि आता बाहेर जरा गारच लागते बऱ्यापैकी. त्यामुळे पॅक बंद होऊन आली ती. ही आत थोडी बसली ती. कारण त्यांचं वेगवेगळं असल्यामुळे ती वेगवेगळे बसवायला लागते त्यामुळे वेगवेगळं बसली ती. तर आता हे मिक्सरला मसाला बारीक करून झालायच बघा. आणि हे बघा चिकनमध्ये पाणी घातलं नाही तरी पण किती पाणी सुटले बघा ते चिकनला. आणि तसं शिजल्याला चांगलं लागतं. मग तिचं विद्यार्थी गेल्या 8:30 पावणे 9 वाजता. मग आम्ही जरा बोलत बसलो. आता 9:30 वाजले त्यामुळे म्हटली जेवायला घेतो. जेवायला घे म्हटलं मला पण जायचं आहे मी पण काय थांबणार नाही. मग त्यामुळे आम्ही जेवायला घेतलं. आता जेवायलाच बसले. आता म्हटलं जेवून मी जाणारच आहे. तर मला आग्रह करत होते राहा सकाळ लवकर जा. नको म्हटलं सकाळ पिलूच्या मम्मीची दुट्टी आणि मला पुन्हा मग जायचं म्हटलं की आधीच गार लागायला लागलं आहे. आणि गारट्याचं मग कुठं सकाळचं एवढं जायचं म्हणून मी आत्ता संध्याकाळीच निघाल्या. कारण दाजी म्हटलं ते सोडतो दाजीच ते पण सकाळ काम होतं त्यामुळे म्हटलं ते आता सोडतो. आणि आता बाहेर थंड पण वाजायला लागल्या. आणि बाहेर कोण माणसं पण एवढी थंड पडल्या कारण पाऊस जास्त पडल्यामुळे आता थंड अचानकच 4 दिवस झालं भरपूर थंड पडल्या. त्यामुळे थंडीमुळं असं बाहेर नकोच निघाय वाटते. तरी पण गेलीच म्हटलं सकाळ आणि लवकर जाण्यापेक्षा आत्ताच जावं. तरी मी लांब गेले तरी बहीण माझी बाय करते मला लांबनच. तर घरात अजून पाय ठेवते तवरच बाहेर येऊन उभा राहिले ते साहेब. मला का घेऊन गेली नाहीस मला घरीच ठेवून गेली अशी. मग टेकाव गेली होतीस आईकडे गेली होतीस मला न्यायचं नाहीस का. मी म्हटलं बाळा तुला नेलं नाही तर तुझ्या मम्मी पप्पा बरं मागं आलात. मला का थांबवून घेतलं नाहीस तिथं. तर तिच्या पप्पानं खाय आणले मम्मीनं ती बघा खाया दाखवते मला माझ्यासाठी काढून ठेवले खाया.
तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.